नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 9 मधील ओवी 71 ते ओवी 79च्या सहवासात आपण जाऊया. अगोदरच्या ओव्यांमध्ये भगवंतांनी वेगवेगळी उदाहरणं अर्जुनाला दिली. ज्याप्रमाणे फेस आणि पाणी, फेसाकडे बघायला गेलं तर त्याच्यात पाणी सापडत नाही, पाण्याच्या आधारावरच ते प्रगट झालेलं असतं. त्याचप्रमाणे स्वप्नात आपण एकाचे अनेक झालेलो दिसतो, परंतु जागृत झाल्यावर आपणच आपले उरतो. ते अनेकत्व सगळं मावळून जातं. अशी उदाहरणं देत भगवंत म्हणतात, हे मी तुला वेळोवेळी सांगितलं, तू फक्त आता माझ्या स्वरूपावर तुझी दृष्टी ठेव. हे स्पष्ट करत असतानाच आता ज्ञानोबाराय पुढच्या ओव्यांमध्ये उपमांची अक्षरशः उधळण करतात. ते म्हणतात, अमुचा प्रकृती पहिली कडील भावो, अमुचा प्रकृती पहिली कडील भावो, जरी कल्पने विण लागसी पाहो, तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणवनी. भगवंत म्हणतात, अर्जुना, या प्रकृतीच्या पलीकडं असलेलं माझं जे खरं स्वरूप आहे, त्या स्वरूपाकडे कुठल्याही गोष्टीची कल्पना न करता, अर्थात कल्पना म्हटलं की प्रकृती प्रगट झालीच. थोडक्यात भगवंत म्हणतायत, कल्पनेला म्हणजेच ह्या संपूर्ण प्रगट होणाऱ्या प्रकृतीला बाजूला सारून बघशील, त्यावेळी तुला फक्त माझं शुद्ध स्वरूप दिसेल. आणि मग तरी मज माझी भूते हेही वावो, जे मी सर्व म्हणवनी. तर मग माझ्यामध्येही भूते आहेत, अर्थात माझ्या ठिकाणी माझ्या आधारेही भूते आहेत, हे सुद्धा म्हणणं व्यर्थ ठरेल. कारण कल्पना मावळली की भूतसृष्टीही मावळली. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी संकल्पाची ये सांज वेळे, नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडित परी झावळे भूत भिन्न ऐसे देखे. जीवाच्या अंतःकरणात येणारे जे संकल्प आहेत, ज्या कल्पना आहेत, त्याला संध्या समयाची उपमा दिलेली आहे, सांज वेळेची उपमा दिलेली आहे. एरवी संकल्पाची सांज वेळे, संकल्परूपी संध्याकाळ होते, त्यावेळी नावेक तिमिरे जती बुद्धीचे डोळे, संध्याकाळच्या वेळचा जो तिमिर अर्थात काळोख असतो ना, त्यावेळी बुद्धीचे डोळे सुद्धा काही क्षण तिमिरे जती, त्या बुद्धीच्या डोळ्यांनाही स्पष्ट दिसत नाही, आणि त्याच्यातच वेगवेगळ्या भिन्न अशा छाया, सावल्या अर्थात भूत दिसतात. हे सर्व कशामुळे? तर संकल्परूपी संध्या समयीच्या अंधारामुळे. तेची संकल्पाची सांज जई लोपे, तै अखंडितची आहे स्वरूपे, जैसे शंका जात खेवो लोपे सापपण माळेचे. अहो, ज्ञानोबाराय म्हणतायत की ही कल्पनारूपी सायंकाळ आहे ना, त्या सायंकाळेचा अस्त झाला, ती लोप पावली की मग जे अखंडित
कुठल्याही प्रकारे ज्याच्यात भेदभाव नाहीये, भिन्नपणा नाहीये, वेगवेगळेपणा नाहीये, असं अखंडित एकच स्वरूप, आत्मस्वरूप तेवढंच दृष्टीस पडतं. जैसे शंका जात खेवो लोपे सापपण माळेचे. अहो, जेव्हा अंधुक अंधुक प्रकाश, अंधुक अंधुक काळोख अशी वेळ असते ना, तेव्हाच एखाद्या माळेवरती सापाचा भास होतो. परंतु जेव्हा प्रत्यक्षात ती माळच आहे असं लक्षात येतं आणि साप असण्याचा जो भास होता तो दूर होतो, त्यावेळी फक्त माळेचंच खरेपण दृष्टीस पडतं. त्याचप्रमाणे ह्या परब्रह्मावरती संकल्प अर्थात कल्पनारूपी संध्याकाळेमुळे ज्या छाया पडतात त्याच्यातच ही वेगवेगळी भूत दिसतात. परंतु त्यात सर्व गोष्टींवर प्रकाश पडला की भूतसृष्टी नाहीसी होते आणि अखंड फक्त आत्मस्वरूपाचंच दर्शन होत राहतं. ह्यालाच अधिक स्पष्ट करताना ज्ञानोबाराय म्हणतात, एरवी तरी भूमी आतुनी स्वयंभ, काय घडेया गाडगेयांचे निघती कोंब, परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. अहो, भूमीमधनं ज्याप्रमाणे छोट्या छोट्या रोपांचे अंकुर निघतात, त्याप्रमाणे त्या भूमीमधनं गाडगे मडक्यांचे अंकुर का निघतात? भूमी म्हणजे अर्थात माती, आणि मातीचे गाडगे मडके बनवले जातात, पण त्याची का रोपं निघतात? तर अशी आपोआप रोपं निघत नाहीत. माऊली म्हणतात, परिते कुलाल मतीचे गर्भ उमटले की. अर्थात कुंभाराच्या मतीमध्ये, अर्थात कुंभाराच्या बुद्धीमध्ये गर्भ उमटले की. जणू काही कुंभाराच्या बुद्धीमधनं ज्या कल्पना जन्माला येतात त्या साकार होताना मातीमधनं प्रकट होतात. मातीच्या साह्याने वेगवेगळे आकार दृष्टीस पडतात, पण याचा अर्थ असा नाही की भूमीने त्या आकाराला जन्म दिला. त्या आकाराला जन्म देण्याचं काम कुंभाराच्या बुद्धीतनं, कल्पनेतनं घडतं. अशा प्रकारे कल्पनांचं स्वरूप ज्ञानोबारा इथे दाखवून देत आहेत. वेगवेगळी भूत, वेगवेगळी सृष्टी, जे काही नामरूपाने आकाराला आलेलं आहे तो सगळा कल्पनेचा विस्तार आहे, हेच ज्ञानोबारायांना सांगायचंय. ना तरी सागरींच्या पाणी, काय तरंगाची आहाती खाणी, ते अवांतर करणी वारयाची नव्हे. अहो, समुद्राच्या पाण्याकडे जर पाहिलं तर समुद्राच्या पाण्यामध्ये तरंगांच्या खाणी आहेत का? तर अर्थात नाही. समुद्राच्या पोटात तरंगाच्या खाणी नक्कीच नाही. ते काम ते अवांतर करणी वारयाची नव्हे. ते काम वाऱ्याचं नाही का? वाऱ्यामुळे समुद्रावरती तरंग अर्थात लाटा निर्माण झालेल्या दिसतात. एरवी त्याच्या पोटामध्ये एकही तरंग नाही. त्याचप्रमाणे परब्रह्म स्वरूपापाशी एकही कल्पना नाही. पाहे पाम कापसाचा पोटी, काय कापडाची होती पेटी, तो वेढी तयाची या दिठी कापड जाहला. ज्ञानोबाराय म्हणतात, बघा बरं, विचार करा. कापसापासून वस्त्र निर्माण होतं, कापड तयार होतं, पण याचा अर्थ कापसाच्या पोटामध्ये कापडाच्या घड्या ठेवलेल्या आहेत का? तर नाही. एखाद्याला कशा प्रकारचं वस्त्र परिधान करायचंय
ह्या त्याच्या आवडीनुसार तो कापसाचा वापर करून घेऊन वस्त्राची निर्मिती करतो. ह्याचाच अर्थ असा की एखाद्याच्या कल्पनेतनच तो कापूस वस्त्ररूपाने प्रगट होतो. जरी सोने लेणे होऊनी घडे, तरी तयाचे सोनेपण न मोडे. येर अलंकार हे वरचिलीकडे लेतयाचे निभावे. ज्ञानोबाराय म्हणतात, आपल्या सर्वांनाच कल्पना आहे बघा, सोन्याचा अलंकार घडला. एखाद्या सोनाराने सोन्याचा सुंदर अलंकार घडवला, पण त्यामुळे सोन्याचं सोनं पण कुठेही नाहीसं झालं नाही, त्याला कुठे कमीपणा आला नाही. परंतु सोन्याचा जो अलंकार घडवला तो एखाद्याला कशा प्रकारचा अलंकार घालायचा आहे याचा विचार करून त्याच्या कल्पनेला साकारण्यासाठी सोन्याचा वापर करून अलंकार घडवला. पण म्हणून सोन्याचं सोनं पण कुठेही कमी झालं नाही. त्याचप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी अनेक कल्पना केल्या म्हणून वेगवेगळी भूतसृष्टी निर्माण झालेली दिसली, पण भगवंताच्या ठिकाणी त्यामुळे कुठल्याही प्रकारे भेदभाव, भिन्नता, अनेकपणा निर्माण झाला नाही. परब्रह्म स्वरूप आहे तसंच राहिलं, आहे तसंच असतं. पुढे ज्ञानोबाराय म्हणतात, सांगे पडी सादाची प्रत्युत्तरे, का आरिसा जे आविष्करे, ते आपले की साचोकारे तेथेंची होते. अहो सांगे पडिसादाची प्रत्युत्तरे, ज्याप्रमाणे एखाद्या ठिकाणी आपण आरोळी दिली किंवा मोठ्यांदी बोललो की त्याचा प्रतिध्वनी ऐकू येतो, त्याचा प्रतिसाद ऐकू येतो. किंवा आपण आरशासमोर जाऊन उभं राहिलो तर आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं. माऊली म्हणतात, आरशामध्ये प्रतिबिंब मूळताच होतं का? किंवा ज्या ठिकाणी आपल्याला आपला बोलण्याचा प्रतिसाद ऐकू आला ते आपलं बोलणं मुळातच तिथं होतं का? तर नाही. बोलणाऱ्यामुळे प्रतिसाद ऐकू आला. आरशासमोर आपण जाऊन उभं राहिल्यामुळे प्रतिबिंब प्रगट झालं. याचाच अर्थ असा, मूळ ब्रह्म हे तसंच आहे, परंतु आपण आपल्या कल्पनेने ज्या काही अनेक गोष्टींची कल्पना करतो, कल्पना शक्तीचा विस्तार अफाट आहे, त्याने अनेक गोष्टींची आपण कल्पना करतो, तेवढ्या गोष्टी नाम रूपाने प्रगट होताना आपल्याला दिसतात. पण मूळतः ती आपण केलेली कल्पना आहे, अन्यथा त्या ठिकाणी मूळचं काहीच नाही. फक्त निर्विकल्प, निराकार, शुद्ध, पवित्र असं आत्मतत्वच आहे. तैसी इये निर्मळ माझ्या स्वरूपी, जो भूत भावना आरोपी, तयासी तयाचा संकल्पी भूताभासू असे. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे माझं जे मूळ स्वरूप आहे ते कसं आहे, निर्मळ आहे. त्याला कुठल्याही नाम रूप ह्याचा स्पर्श झालेला नाही, म्हणून ते निर्मळ आहे. परंतु माझ्या अशा मूळ निर्मळ स्वरूपाच्या ठिकाणी जो नाम रूपात्मक ह्या जगाची कल्पना करतो, त्याला त्या कल्पनेमुळे माझ्या ठिकाणी हे संपूर्ण जग भासतं. अन्यथा फक्त मीच आहे. ही जग, ही भूतसृष्टी, हे नामरूप सगळा कल्पनेचा आविष्कार आहे. हेच गुह्य ज्ञान
भगवंतांना आपल्या सर्वांना सांगायचंय. आपल्या अंतःकरणाला याचा बोध व्हावा, हीच ज्ञानोबारायांची तळमळ आहे. त्यामुळे भगवंताला जे सांगायचंय त्याच्यातले भाव टिपत ज्ञानोबारायांनी अनेक उपमांची उधळण करत आपल्याला आपल्या कल्पनांच्या पलीकडे जायला सांगितलंय. कल्पना मावळून जायला पाहिजेत, मग जे प्रतीतीला येईल, ज्याची अनुभूती अंतःकरणाला होईल, तेच ते आत्मतत्व, तोच तो आत्माराम, तेच ते आपलं आराध्य दैवत, तेच ते परब्रह्म. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.